पापनाशी सेहे असे पंढरीशी गात जागा प्रेम मागा विठ्ठला अवघी सुखाची जराशी कुंडलिकाशी ओळली गात जागा प्रेम मागा विठ्ठला तुका म्हणे जवळी आले उभे केले विठेवरी गात जागा प्रेम मागा विठ्ठला विठ्ठल मुक्ता विद्रुम हे मनील धवलच्छाय मुखे द्रक्षिणी म्हणा शंखम चक्रमथार विंदयुला शुद्धं स्फटिकसङ्काशं शुद्धं पूर्णञ्चिदानन्दं विशुद्धज्ञानदेहाय श्रेयप्राप्ति मालापात्रे जडमरुशूले शङ्खदर्शने यत्र यत्र गुणाभिकीर्तनं बाष्पवारी परिपूर्णम् गुरवे प्राणमस्कृत्य मनो बुद्धिसमाधिभिः अनंत संसार समुद्रतार वैराग्य साम्राज्यद पूजनाभ्याम हर विठ्ठल मुक्ता विद्रुम हे मनी हर विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा तरा उदा
अवघे जेणे पापनाशी ते हे असे पंढरीशी गात जागा प्रेम मागा विठ्ठला. जगद्गुरु तुकोबारांचा अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये सर्वसामान्य जीवापैकी ज्याला परमार्थ करावा अशी इच्छा आहे किंवा महाराजांना वाटतं ज्याने करावा त्याला त्याच्यात येणाऱ्या अडचणी त्या काय फार मोठ्या नाहीत हे सांगतात. महाराज सांगतात माणसाजवळ पाप किती असेल बरं असून तेव्हा का साधी गोष्ट सांगतो. कलियुगात जन्माला आलाय त्याचा अर्थ असा आहे की पुण्यवान आहे. कारण ह्याला कलियुग अनुकूल आहे परमार्थाला. कळतंय? कलियुगात मनुष्य देह प्राप्त झाला याचा अर्थ याच्याजवळ लय पाप नाही. कलियुगात जन्माला येऊन ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज नाथ महाराजांच्या शब्दाचा परिचय ज्याला ही भाग्यवान आणि ज्याला पंढरी कळत ही भाग्यवान. महाराज सांगतात तुम्हाला परमार्थ करावा वाटतो का? म्हणजे करावा वाटतो महाराज पण होतच नाही. न होण्याला फक्त एक कारण आहे. माणूस परमार्थ का करीत नाही त्याचं कारण असं आहे की ह्याचं पाप आडवं येतं, दुसरं काय नाही. वारीला जायला आडवं येतं त्याचं नाव पाप, कीर्तनाला जायला आडवं येतं त्याचं नाव पाप, संसारात मजा करू वाटते त्याचं नाव पाप, साधू संतांचे शब्द कानात शिरत नाहीत त्याचं नाव पाप, तोंडाला देवाचं नाव येत नाही त्याचं नाव पाप, कीर्तन कळत नाही ह्याचं नाव पाप. आता कीर्तन कळू नये माणसाला. माझा कीर्तन नाही कळल्यावर पोवडाच राहिला फक्त. अरे विठ्ठल कीर्तन तरी समजावं काय लागतं. ही अभंग काय घेतला ना अभंगावर सांगितलंय काय राव. 2 तास एका अभंगाचं चिंतन करायचं म्हणल्यावर शहाण्या माणसानं जर केलं तर ती समजत नसेल म्हणलं त्याला काय माणूस म्हणते तो. महाराज सांगतात हे बघा असू दे तुमच्याजवळ कसलेही पाप असू दे, सगळ्या पापाचा नाश करणारी एक साधना तुम्हाला सांगतो. कारण मनुष्याच्या पापाचा नाश झाला का त्याला धर्म आवडतो, कर्म आवडतं, उपासना आवडते आणि ज्ञान आवडतं. त्याची लक्षणं आहेत महाराज. ज्याच्या शरीरात रोग नाही कसलाच बरं का त्याला लवकर अन्न पचतं आणि पहाटच जागा होतो आणि जागा झाल्यावर हलकं फुल शरीर असतं. ओळखायचं ह्याला रोगच नाही काय. खरं विठ्ठल उठला की उल्हासातच उठतो आणि उठला की उल्हासातच आंघोळ करतो महाराज आणि उल्हासात जपाला बसतो. कृष्ण बोधाश्रम स्वामी या उत्तरेकडच्या ज्योतिषपीठाचे आचार्य होते. ब्रह्मानंद सरस्वतींच्या नंतर बराच उद्योग झाला पुन्हा तिकडं. पण त्या महाराजांची अशी ताकद होती सकाळी 3 वाजता सगळं अन्य कुरकून बसायचे. कारण दंडी संन्यासी त्याला फार नियम असतात मला, नुसत्या संन्यासाला नसते. त्यांनी 3 वाजता सगळं उरकून बसायचं आणि 9 वाजता उठायचं महाराज. आसन घातलं की 9 वाजता उठायचं. मधीच योगा करतात, मधीच चालून येतात, मधीच पळत येत आहे असलं काय नाही महाराज. 3 वाजता बसायचं, 6 वाजता 9 वाजता उठायचं. 9 वाजता उठल्यावर तिथून पुढचा अन्निक चालू. विचार करा ताकद काय असेल माणसाची. 9 वाजता तिथून पुढं काय करायचं. तिथून पुढं त्यांनी जेवढ्या ग्रंथांचं अध्ययन केलं होतं का वळीनं म्हणत राहायचं. मग आज 3 तास म्हणायचं, उद्या 3 तास म्हणायचं, परवा 3 तास म्हणायचं आणि असं करीत करीत एका महिन्यानं पूर्ण व्हायचं. ते कळतंय का? म्हणजे आता जेवढं पाठ केलंय तेवढं सगळं वळीनच म्हणायचं. पुथे नाही पुराण नाही पुढं. आणि दररोज 3 तास म्हणायला पाहिजे असं एका महिन्यात पूर्ण व्हायचं महाराज. 30 दिवस 3 तास म्हणजे किती झालं देवा. 90 तास सतत म्हणत राहिलं म्हणजे गाथा मानायला किती तास लागतात.
ज्ञानेश्वरी म्हणाने किती तास लागले? 10-11 तास लागते ते. असं 90 तासाचं पाठांतर होतं. हर विठ्ठल म्हणून ऐकायला बसायचं का त्याच्या पुढं 3 अभंग 2 चाली आणि 4 ओव्या येतात त्याच्या पुढं नाही ऐकायला बसायचं. श्रीमंत असला पाहिजे महाराज. कायसे संत श्रीमंत मोक्षश्रिया अलंकृत ऐसे संत श्रीमंत जेने जीव दरिद्री असंख्यात नृपती केले विठ्ठल विठ्ठल. या मोक्ष लक्ष्मीने अलंकृत आहेत महाराज हे महापुरुष. कळतंय? अभ्यास म्हणलं तर अभ्यासाची काळजी नाही, शब्द म्हणलं तर शब्दाची काळजी नाही, आणि समजावून देणं म्हणलं तर समजावून देण्याची काळजी नाही. नाही तर नुसतं पाठांतर म्हणत बसलं. आमच्या अण्णांनी एक गोष्ट सांगितली. म्हणली एका कासारबुवाचा गाथा पाठ होता. असं बांगड्या भरायचा आणि ह्या गावानं आता पुढच्या गावावर जायचं म्हणलं की त्या घोडीवर बसायचा. बसला की आपला महाग बांगड्या बांधायच्या दोन्हीकडं आणि मध्ये बसला की पुढं घोडीच्या पुढं असं घोडीच्या पाठीवर गाथा ठेवायचा आणि वळीनं वाचित राहायचं. आणि त्याचा पाठच झाला पुढं ती घोडीवर बसला की गाथा घ्यायची गरज नसायची, वळीनं म्हणत राहायचं. मग 8 दिवस लागू 15 दिवस लागू, जितके दिवस घोडीवर बसणं होईल तितके दिवस गाथा त्याचा चालू. घरी बसल्यावर म्हणत नव्हता आणि घोडीवर बसल्यावर बंद नसायचं. एक दिवशी एका बुवाला चरणच आठवना कीर्तना. ती म्हणजे काय हो ह्याच्या पुढं काय? ती म्हणजे कासारबुवाला विचारा. कासारबुवाने सुरू केलं सुंदर ती ध्यान उभी विटी. ती म्हणले महाराज कीर्तन 1.5 तासाचं तुमचा अभंग केव्हा यायचा? मला तसं मध्ये आधी येत नाही, येईल तेव्हा. चला विठ्ठल कळलं का श्यामदादा? लक्ष द्या तिकडं काय बघायचं. चला विठ्ठल इथं बसलं की लक्ष द्यायचं. तुमच्या बापांनी भरपूर मार खाल्लेला आहे, तुम्हाला अनेक सुरुवात केलेली नाही. मी करायची सुरुवात का न ग? हां मग लक्ष द्यायचं. हो चला विठ्ठल महाराज सांगतात ह्या नुसत्या पाठांतरानं काय होईल म्हणजे त्यालाच माहीत नाही ह्याचा अर्थ काय होतो. काय सांगेल ते मला काय नाही सांगता येत. मग म्हणजे समजावून देण्यात तो अत्यंत विचक्षण असला पाहिजे, पाठांतरात दरिद्री नसला पाहिजे आणि अनुभवाचा राजा असला पाहिजे. महाराज विठ्ठल विठ्ठल होय. समजा ज्याने आयुष्यभर भीक आयुष्यभर मागितली आणि त्याच्या पुढं जाऊन मागायला लाज वाटायला पाहिजे की नाही आपल्याला? मला दिकीला का थोड्याला तसं दरिद्र्या पुढं बसायचं शोध नाही महाराज. मला हे काय सांगायचे, त्याचं काय ऐकता, त्याला किती येतं? मग मला तसल्या पंचायती हां कौतुकानं ऐकलं तर गोष्ट वेगळी, पण तिथनं काय मिळवायचा नाद नाही करायचं कधी. समजतंय का? आमचं शास्त्र असं सांगतं महाराज, ज्याच्या वृत्तीहीन आहेत ना त्याचं दास्य सुद्धा नाही केलं पाहिजे महाराज. उपाशी मारायचं पण दास्य नाही करायचं. विठ्ठल म्हणून आम्हाला परमार्थ करायला अडचण काय? हे बघा, ज्याला ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या शब्दाचा परिचय आणि परमार्थात त्याची प्रगती होत नाही, ह्याला फक्त अडचण काय असेल?
ह्याचं पाप आहे महाराज. हे बघा, गंध लावायला ह्याचं पाप आडवीत नाही, माळ घालायला ह्याचं पाप आडवीत नाही, कीर्तनाला जायला ह्याचं पाप आडवीत नाही, पण कीर्तनात बसल्यावर कीर्तन ऐकायला बी ह्याचं पाप आडवीत नाही, पण ऐकल्यावर ध्यानात राहायला ह्याचं पाप आडवितंय. म्हणजे किती लांब आहे माहिती का? असा वावर हात आत घातला तरी सुट्टी गावायचं नाही, इतक्या लांब आहे. आता काय कायची पाप का नाही, त्याच्या तोंडावर नाचतात, त्याच्या पायावर नाचतात, त्याच्या टकुऱ्यावर नाचतात, ह्याची विचारच नीट नसते. काय कायला कीर्तन चालू आहे असं बघून खाकरून थुकतात काय काय, बरं का. काय काय लय बेकार तोंड करून निघून जातात. आता ह्यांचे पाप कुणीकडे? तोंडावर. ह्याला कुणी विचारित नाही गावात, पण ती मात्र तेवढं करून जातो. तसं तुमच्या आमच्याजवळ पाप इतकं नाही महाराज. आपण इथं येऊन बसलोय, ऐकतोय अनेक आपण, फक्त ती अंतःकरणात बसत नाही. आणि बसलं तर टायमाला कवाच घवत नाही. टायमाला नाही घवल्यावर काय करायचे? आता बाहेर जायचं आणि चपल्या गव्हाणात, पुन्हा त्या चपल्याची काय पूजा करायची का? आत्ताच चपल्या पाहिजे. तसं टायमाला विवेक नाही सापडल्यावर काय त्याला अर्थ राहतो? म्हणून ही कोण करतं त्याचं नाव पाप आहे महाराज. काय काय माणसं इतके नालायक राहतात महाराज. आमच्या समर्थांच्या आयुष्यात एक प्रसंग होता, भोळाराम म्हणून होता महाराज. कुणी जरी पान कुटायला सुरुवात केली तर समर्थांनी सांगायचं तू नाही कुटायचं, भोळारामला बोल. ती यायचा महाराज, ती यायचा आणि पान कुटायचं, आणि पान कुटला की द्यायचा स्वामी महाराजांना. स्वामी महाराज पान खायचे. पण ही सुद्धा दिकून आहे माणसाला. हो, काय काय माणसाला इतकं बेकार वाटायला लागलं महाराज. एक वेळेस ह्यानी काय केलं, पानाचा डबा बी कुठतरी ठेवला. पानाच्या डब्यात पानाचा डबा घावलाच तर पान नाही घावलं पाहिजे, पुन्हा चुनीच पुढे नाही घावली पाहिजे डबी, पुन्हा कात नाही घावला पाहिजे, आणि ती सगळं घावलं तर बत्ता नाही घावला पाहिजे आणि खल नाही घावला पाहिजे. चौकडं ठेवून दिलं कुठं. समर्थांचं जेवण झालं की नाही, समर्थ असा हात करायचे आणि केल्या ह्यांनी असा विडा ठेवायचा. रोजचा नियम झालेला. त्यांना माहितीच होतं यांना पान कधी पाहिजे. हे मध्ये आधी पान खात नाहीत, जेवण झाल्यावर किती वेळाने खाणार. मग मला येऊन शांत बसले की थोडा वेळाने पान मागणार, मागितल्या ह्यांनी द्यायचे. मग तिकडे जेवायला बसली की ह्यांनी पानाची तयारी करायची महाराज. आणि एक दिवशी असं झालं, पानच गवलं नाही, कुठंच नाही गवलं. आता पान हुडकलं कसं तरी, तर पान घावला तर डबा घावला नाही, डबा घावला तर चुना घावला नाही, ती घावला तर कात घावला नाही, ती घावला तर लवंग घावली नाही, आणि असं करून खल बी घावला नाही आणि बत्ता बी घावला नाही. समर्थांनी असं केलं वाडूळ, पान नाही चालं. पुन्हा असं केलं, पुन्हा पान नाही चालं. मग म्हणले कुठेतरी नादी लागले असतील, बसले आपले देवाचं नाव घेत. आणि मग पुन्हा म्हणले भोळाराम. भोळाराम म्हणल्यावर ह्यांच्या अंगाला घाम फुटला महाराज. त्यांनी पटकीने जाऊन चूळ भरली चांगली. त्या तोंडाला अजिबात लाड राहू दिले नाही, येऊ बी दिलं नाही पुन्हा. आणि ती पान आहे ती चावलं, आणि चावल्यावर चावून ती पान लाळ जर त्याच्यात मिसळली तर त्याचा तांबूळ होतो, है की नाही. पण जसं पत्त्यातनं खालातनं पान निघतं तसं पान निघलं महाराज. त्यांनी असं हातावर घेतलं आणि कल्याणा म्हणले भोळाराम पान म्हणून त्यांनी हातावर दिलं. हातावर दिल्यावर खाल्ल्यावर समर्थ कव्हरच्या कव्हर डोळे झाकून बसले होते महाराज. 4 बी वाजले, 5 बी वाजले, 6 बी वाजले, डोळेच उघडले नाही. आता ज्यांनी पानं लपवून ठेवली होती ती सारखे बघत येते काय करतोय पोरगा म्हणून. आणि समर्थांनी डोळे झाकलेले बघितल्यावर सगळ्यात एकच समर्थांनी सांगितलं, म्हणले भोळाराम तू आज जसलं पान दिले तसलं पान मला रोज द्यायचं, तुला कळलं? आता महाराज पानाचा डबा आणि ती सगळं बरं का, ह्या खिशात पान, ह्या खिशात पुडी, ह्या खिशात कात म्हणल्यावर त्याला काय दरिद्री म्हणतात का नाही. पूर्वीच्या माणसाची बैठक असायची, पानाचा डबा असायचा, खलबत्ता ठेवलेला असायचा. हे ऐश्वर्याचं लक्ष नाही, आहे की नाही. नाहीतर त्याला चुना माग, त्याचा कात घे, इकडं खिशांना पानं काढ, वाळलेली काळी. आता भोळारामने ठरवलं महाराज आपला किस्सा असायचा पहिला, त्याच्यात पानं सगळी ठेवून द्यायची, असे डबा ठेवायचा. नाही गावला तर आयत्या टायमाला
की काय म्हणतात बाबा त्याला, संकटकाळीचा मार्ग. हा, इमर्जन्सी एस टीवर लिहिलेलं असतं का नाही? काय? हा हा, आपत्कालीन मार्ग. हा, ते ठेवलं होतं खिशात. दररोज पान द्यायचे ना. आता सगळ्यांचे तोंड बारीक झाले महाराज. दररोज असलंच पान द्यायचं म्हणल्यावर आता काय प्रश्न राहिला? काय नाही राहिला महाराज. शिवाजी महाराजांना त्यांच्या कानात सांगायला सुरुवात केली. कारण जी घरनं पापी असतात ना, ती मठात येऊ नाही तर भाषणाला येऊ नाही तर कीर्तनाला येऊ, त्यांचं पाप काय ठेवून येतात काय ती घरी? ती हिथं येऊन हिथं काड्या करायला सुरुवात करतात. शिवाजी महाराजांच्या कानाला लागला एक जण. म्हणले महाराज तुम्हाला काय आता आखरीत सांगावं, रोज उष्ट पान देतोय समर्थाला. त्यांनी सांगितलं समर्थांनी सांगितलंय म्हणून. त्यांनी पान म्हणले त्यांनी लगेच पान दिलं महाराज. शिवाजी महाराजांनी बघितलं होतं चावलेलं पान. शेजघर बांधलं होतं शिवाजी महाराजांनी. एका पावसाळ्यात गळलं ती, आणि गळल्यावर त्या किल्लेदाराला तोफीची तोंडी दिलं होतं, तोफाची तोंडी. लय रडायचा मोठ्या मोठ्याने समर्थांच्या पाशी. ती म्हणले फक्त रामाची सेवा करशील का? म्हणले महाराज फक्त तुमचा मी इथून पुढं, फक्त मला वाचवा. आणि वाचवा म्हणल्यावर शिवाजी महाराजांनी सांगितलं महाराज तुम्हाला काम आहे, ताबडतोब इथं बोलू दे. महाराज आले. महाराज गायने म्हणले महाराज काय काम आहे? म्हणले तू पिस्तोंडी द्यायचं ना आज कोणाला? हो म्हणले किल्लेदाराला द्यायचे. म्हणले त्याला मला द्यायचं, मला देऊन टाकायचं, तो पिस्तोंडाला द्यायचं नाही, त्यांना देऊन टाक. ठरं विठ्ठल. आता गळलं म्हणून जर ह्याला तो पिस्तोंडी द्यायचे बरं का. आता ही पान उष्ट दिल्यावर काय करतील महाराज? पण महाराजांनी बघितलं होतं महाराज. आता दुसऱ्या वेळेस जेवण झाल्यावर शिवाजी महाराजांना सांगितलं. त्यांनी बघितलं महाराज बारीक विचार करतात काय करावं. कारण मोठ्याच्या उद्योगात आपण हात नाही घालू महाराज. आपण काय केलं पाहिजे? ह्याला शिक्षा आपण द्यावी म्हणलं तर ही कोणाचं आहे? समर्थांचं. त्यांनी बघितलं महाराज पान चावलेलं. आणि समर्थ म्हणजे ह्यांच्याकडे लक्ष पुरतं नसल्यावर समर्थ कसले महाराज? शिवाजी महाराजांची कावळीच कळली त्यांना. त्याने पान चावलं आणि चावल्यावर शिवाजी महाराजांना सांगितलं जेवण व्हायच्या आधीच महाराज म्हणजे भोळारामकडनं जा आणि त्याला म्हणा खलबत्ता सांगितलं. खलबत्ता सांगितलंय म्हणल्यावर ती चावीच होता. अनेक जेवायला वेळ आहे जेवण व्हायला, पण खलबत्ता सांगितलं म्हणल्यावर माझं काम झाल्यावर देईल असं काय नाही महाराज. कोणाला लपवा लपवी असलं काय नाही. त्यांनी शिवाजी महाराजांच्या कमरेची तलवार ओढली, आपल्या जटा धरल्या, मुंडकं उतरलं आणि दिलं शिवाजी महाराजांच्या हातात. शिवाजी महाराज लाट 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 कापायला लागले. युद्ध करायचे महाराज, त्यांच्या हात कापायला लागले. कशावर घ्यायचं? आपल्या शेल्यावर घेतलं महाराज. आणि लय अपराध झाल्यासारखे शिवाजी महाराज गेले आणि कल्याण स्वामी आपलं समर्थांच्या समोर उभा राहिले. आणि तिथं नेऊन उभा राहिला. आता काय उद्योग केला हे त्यांना कळलं ना. पण ती मुंडकं आल्या आल्या समर्थांनी हात केला की त्यांनी तोंड उघडलं आणि पान टाकलं खाली. शिवाजी महाराजांना विचारलं महाराज ही पान खावं का? पाय धरून रडायला लागले महाराज. त्यांनी म्हणले काय रडू नका, तुम्ही जर म्हणला खातो. म्हणले महाराज तुम्ही खायला पाहिजे. खाल्लं पान आणि त्यांनी सांगितलं खलबत्ता ठेवून या जागेवर. आता शिवाजी महाराजांचा हातच कापत होता महाराज. नेऊन मांडलं तर तिरप झालं आणि आयुष्यभर असं तिरपच होतं त्याचं. महाराज सांगतात पाप आहे ना ते आमच्या बाहेर काम करीत नाही, आत करते, त्याच्या आत करते. हे पाप कुठवर आहे महाराज? दोन आचार्यांची दोन मत आहेत. इंद्रियाणि पराण्याहो इंद्रियभ्य परम मनः
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परसस्तु सहा. इथं कामक्रोधांचं वर्णन केले. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी याचा अर्थ आत्मा असा घेतला आहे आणि कामक्रोध असा बाकीच्या आचार्यांनी केला आहे. कळतंय का? तसंही पाप लय लांब आत बसलेलं आहे महाराज. आपण कीर्तनात येऊन थीर बसतोय का नाही, वर्षानुवर्ष बसतोय का नाही, मग पाप उघड राहिलेलं नाही महाराज. आता फक्त आतनं काड्या चालू आहेत ते. मग आत असू दे नाही तर बाहेर युद्ध करायला टापलेला असू दे. सगळ्याचा पापाचा नाश जर केला तर परमार्थ तुला सुधरेल बिन पूर्ण होईल बी. म्हणजे काय करावं लागेल? तुकाराम महाराजांनी सांगितलं सगळ्या पापाचा काटा काढायचे एक औषध आहे. आमच्या आयुर्वेदात काय औषधं अशीत, समजा अमृत नावाचं औषध आहे का. मला काय बी झालं असलं तर त्याचं ती नीटच होतं. हे असं एक औषध आहे आमच्या आयुर्वेदात सुद्धा. सर्व रोग हरवटिका नावाचं एक औषध आहे. कोणता बी रोग असला तर फक्त हे औषध घ्यायचं, त्यांनी नाश होतो रोगाचा. आणि अनेक औषधं अनुपान बदलून दिलं की नाश होतं. तर विठ्ठल महाराज सांगता सगळं पाप ज्यानं नष्ट होतं महाराज. म्हणजे असं काय आहे का हो? म्हणजे पापानं विघ्नच नाही केलं पाहिजे, असं चालू झालं कळलं गेलं पाहिजे. हो म्हणले आहे. म्हणजे कुठे असलं औषध? महाराजांनी पहिल्या चरणात त्याचं उत्तर दिलं. अवघे जेणे पापन असे सगळं पाप ज्याच्या वगैरे नासल महाराज. नासल याचा अर्थ नष्ट होईल, नासल याचा अर्थ कामाचा राहायचं नाही. ऐका, पाप आहे ना, ही पाप जी फळ द्यायचं ह्याला ती देणार नाही महाराज. म्हणजे नष्ट झालं का नाही, कळतंय का? पाप शिल्लक आहे पण पापाचा परिणाम होणार नाही महाराज. समजा एखादा चांडाळ म्हणून जन्माला आलाय, ज्ञात आलं, महापुरुषांची कृपा झाली आणि भगवत साक्षात्कार झाला त्याला. आता ही काय चांडाळ आहे, त्याचा वेद पाठी होणार आहे का? विप्र होईल का? नाही होणार नाही. पण म्हणले चांडाळाची प्रकृती जी त्रास देत नाही त्याला, कळते, नष्ट होऊन जाईल. पाप असून बिघडून जाईल ती, किंवा पाप नष्ट होईल म्हणजे ती दिसणार सुद्धा नाही कुठे गेलं. कारण महाराज सांगतात पापे पळाली जळाली भवदुःखे दुरावली. आमच्या अण्णांच्या वेळेस त्या चरणाचा अर्थ असा झाला होता, म्हणले पाप ती हितल्या हितं जळाली असती तर त्यांची राख तरी हितं राहिली असती. तुम्ही पत्रावळी जाळून बघा कसं दिसतंय ते. पण मला ह्या पापाने असं केलं, आमच्या शिवाच्या बाहेर गेली आणि तिकडं गेल्यावर राग लागली त्यांना, मग त्यांची राख सुद्धा खाली राहिली नाही महाराज. भवदुःखे दुरावली. आणि पापाची परिस्थिती बघून ह्या संसारातले दुःख आहेत का नाही, त्यांनी पळाय सुरुवात केली महाराज. पळतात हे दिशा पहिली इकडे,
या दिशेच्या पलीकडे पळतात महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात सगळं पाप नष्ट करणारे एक औषध आहे महाराज. आणि ते कुठं आहे? पंढरीशी. ते पंढरीला आहे. मग मध्ये चला राव पंढरीला. मग तसं नाही जायचं. मग कसं जावं लागतं? गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. तो म्हणले जा तिकडे बरं का पंढरपूरला आहे. पंढरपूरला कुठे ते नाही सांगितलं महाराज. कारण पंढरी कुणामुळं प्रसिद्ध आहे? म्हणजे पांडुरंगामुळे. त्याचं पंढरपूर कशामुळे नाव आहे? पुंडरपूर आहे खरं. ही पुंडलिकाचं राहायची जागा आहे. हो, तिथं देव आलेत म्हणून ह्याला पंढरपूर म्हणतात. आणि देव आले ते पांडुरंग रूपाने आलेत महाराज. म्हणजे जा तिथं तुला मिळत. तिथं काय मिळत? म्हणजे पांडुरंगाला तू जर त्यानं दिलं तर ठीक, नाही तर तू त्याला प्रेम माग. उगं लेकरण कापडण काय मागावं? तसले गाडीन घोडं काय मागायचं? ह्याच्याजवळ द्यायला काय बी आहे महाराज. पण ह्याच्याजवळ खरा माल काय आहे माहिती का? त्याचं नाव प्रेम आहे महाराज. ही प्रेम वाटायला कुणी नाही बसलेलं दुसरं. हे प्रेम मिळत नाही. हे बघा मुक्ती देतात महाराज पण प्रेम देत नाही. प्रेम परमात्मा देतच नाही ही वस्तू कोणाला. इतकी दुर्लभ वस्तू आहे आणि इथं तीच वाटायला बसलाय महाराज. जा त्याला मागा. त्याला म्हणा देवा मला प्रेम पाहिजे. कारण पांडुरंगाच्या अंतःकरणात त्या पुंडलिकाबद्दल इतकं प्रेम जन्माला आलंय का नाही. आता ह्या प्रेमाचं काय करायचं त्यांनी? असं माऊली ज्ञानोबा सांगतात प्रेमाची पेटी बांधिली एकाचे पोटी मग आणले तटी सायुज्याच्या. महाराज प्रेमानं ज्याला मोक्ष मिळतो का त्याचं नाव वारकरी. काय त्यानं मोक्ष ज्ञानी पुरुषाला मिळतो. विठ्ठल विठ्ठल.
कायद्यात सुख आहे का प्रेमात सुख आहे? प्रेमात सुख आहे महाराज. प्रेमात सुख नसलं तरी सुख आहे, आणि इथं तर सुख आहे आणि तिथं प्रेम आहे. कळतंय का? हां, महाराज सांगतात जा तू माग नुसतं पांडुरंगाला प्रेम माग. प्रेम द्यायलाच उभा राहिलाय, त्याच्यामुळं त्याचं नाव विठ्ठल आहे. प्रेम देतोय, प्रेम वाटितो उदार, देता नाही सान थोर. महाराज हां वा 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 विठ्ठल विठ्ठल. म्हणून एक चूक करू नका महाराज. आपण आपला संसार घेऊन जाणार आणि तिथं गेल्यावर आमची चटणी खमंग व्हाव, आर मला मिळेल ती का? त्याला कशाला खमंग पाहिजे? हो, खमंग खाल्ल्यावर काय खमंग होतं वय पुढं. माणसानं शहाणपणानं मागत जावं महाराज. प्रेम आहे ना, हे विटत नाही महाराज, त्याचा नाश होत नाही. आणि या प्रेमाचा परिणाम ह्या जमिनीवर होतो. जमिनीवर कळतंय का? ह्या पाण्यावर होतो, ह्या वातावरणावर होतो, ह्या पिढ्यावर होतो, इथं येणाऱ्या लोकांवर होतो महाराज. विठ्ठल विठ्ठल. आमच्या रोंगे गुरुजीने एक गोष्ट सांगितली होती. मला प्रस्थानाला गेलो, एक संन्यासी बाबा हरिद्वारकर ऋषिकेशहून आल्याला, महंत एका मठाचा, झाली एका महाराजाची ओळख. त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही आमक्या आमक्या वेळेस आमच्याकडे या. ती म्हणे मी बघेल. नाही नाही बघू नका म्हणजे, तुम्ही याच. म्हणजे या म्हणजे काय आहे नक्की? म्हणजे या तर खरं तुम्हाला दाखवतो काय असतं. आमच्या महाराष्ट्राचं काय कमाल येत दाखवतो तुम्हाला. आले महाराज. महाराज आल्यावर प्रस्थान, त्याच्या आधी 2 दिवस प्रस्थान झालं. माऊलीवर चालत आले, पुण्याला आले, आळंदी, सासवडला आले आणि सासवडला मुक्काम केला. आणि सासवडला मुक्काम केल्यावर कोणतरी विचारलं महाराज म्हणले तुम्हाला आमचा सोहळा कसा काय वाटला? ती हिंदी बोलत होते. ती म्हणले प्रेम बरस रहा है, बरस रहा है. महाराज असली सोय तर कर्मात बी नाही, उपासनेत बी नाही, ज्ञानात बी नाही. पंढरीत जी सोय आहे ती नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्याला गंध सुद्धा नाही महाराज, कर्माचा नाही, उपासनेचा, ज्ञानाचा नाही, त्याच्या वाट्याला प्रेम येतंय. प्रेम येडी होत नाहीत माणसं उगच. म्हणून महाराज सांगतात हा परमात्मा द्यायला बसलाय, तू मागायला चुकू नको. ती उदार आहे असा द्यायला तर प्रेमच लागलाय, पण तो मागितल्यावर तुला आवर्जून दिली. विठ्ठल विठ्ठल. ज्याच्या कर्मात प्रेम आहे त्याला कर्मातनं सुख होतं. ज्याला उपासनेत प्रेम आहे त्याला उपासनेत सुख होतं. ज्याचं ज्ञानात प्रेम आहे त्याला ज्ञानात सुख होतं. ज्याला नुसतं झोपून सुख प्रेम आहे ना झोपेत, त्याला झोपेत सुख होतं महाराज. करण्यात बी सुख आहे, नाही करण्यात बी सुख आहे महाराज. कशाचाही प्रभाव प्रेमाचा आहे. महाराज सांगतात म्हणून हा उदार आहे, वाटायला बसलाय. जर तुला मागता आलं तर हीच माग, दुसरं काय मागू नको त्याला. कारण ह्याच्याशिवाय दुसरं मागशील त्याच्यात दम नाही. ती संपणाऱ्या गोष्टीत महाराज हा उदार आहे आणि प्रेम वाटायला बसलाय. म्हणून तू प्रेम मागा विठ्ठला. महाराज सांगतात प्रेम दिल का होती? म्हणजे दिल. कशामुळं दिल? म्हणले त्याच्याजवळ इतकी संपन्नता आहे का नाही. मला असं सांगा, एखाद्याला अतिसुख झालं. आमच्या राजा दशरथाला पुत्रप्राप्ती झाली आणि पुत्रप्राप्ती झाल्यावर आता त्यांनी विचार केला मला ही बामण आहे त्याला 1.5 रुपये द्यायचा, ती बामण आहे त्याला 1.25 देऊ, ती बामण आहे त्याला 125 रुपये द्यावं लागतं. त्याला असा नाही विचार केला महाराज. त्यांनी सांगितलं सगळा खजिना खोला आणि जे त्याचं राखण करणारे होते त्यांना सांगितलं तुम्हाला सुट्टी जावा घरी. आणि ह्यांना सांगितलं देवा तुम्हाला काय लागल ती न्या. आता ह्यांना ते दिली सुट्टी आणि ह्यांनी काय केलं आपल्या उपरण्यात, कारण चांगली चांगली कापडं घरी ठेवलेली जिरजिराळी नेसलेल्या आणि त्याच्यात बांधायला सुरुवात केली महाराज. सोन्याच्या मोहरा, रत्न, चांदी
आणि त्याचं वज उचललं की बडा 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 सांडायची सगळी. सगळ्याच्या सगळं सैन्य एक अक्षौहिणी सैन्य आहे महाराज. त्यांना सांगितलं म्हणजे सगळेजण त्या खजिन्यापाशी जा आणि कुणाला काय लागेल ती तुमच्या कापडात बांधून त्याच्या घरी पोच करा. आणि सगळ्यांना सांगा म्हणजे देवा गडबड करू नका, लई तुम्ही काहीच करू नका. ध्यानात आलं. ज्याच्याजवळ आनंद आहे ना त्याला काय बी द्यायला काय वाटत नाही महाराज. तुकाराम महाराज सांगतात प्रेम वाटायला बसला ही काय द्यायची वस्तू नव्ह. ही कशामुळे देतोय? कारण सुखाची रास आहे हा परमात्मा. त्याचा विचार तिसऱ्या चरणात केला. सुखाची जर अशी पुंडलिका अशी ओळली म्हणजे सुखाची रास आहे आणि ती सगळीच्या सगळी रास पुंडलिकाला ओळली म्हणजे आपलं सर्वस्व देऊन मोकळी झाली महाराज. ढग आहे ना ही ढग वर आला आणि पडायला सुरुवात केली आणि ढगात काय सुद्धा राहिलं नाही महाराज. काळं राहिलं नाही, निळं राहिलं नाही, पांढरं राहिलं नाही, हिजा राहिलं नाही, तर फटफटीत आबाळ झालं. त्याला ओळली म्हणतात. तसं सगळं सुख पुंडलिकाला देऊन टाकलंय महाराज. महाराज सांगतात म्हणून तू असं कर, जा तिथं. पुंडलिक एकटा काय करील एवढ्या मोठ्या प्रेमाचं काय करील पुंडलिक? हो मग पुंडलिकाला प्रेम लागतं का? त्याचं आहे तेवढं मस्त झालं महाराज. त्याला त्याचं जेवढं प्रेम आहे तेवढं चिकार झालं. देवाच्या प्रेमाचं काय करायचं? म्हणले देवा ती तुझं मला दिलंय आणि जी तुझ्या दर्शनाला येतील त्यांना देऊन टाक. पुंडलिक रायनं आपल्याकडे काम घेतलं नाही, देवाकडेच दिलं. ती तुझं तू वाढ ना विठ्ठल. आणि देव कशामुळे वाटतोय माहिती का? पुंडलिकाच्या प्रेमासाठी वाटतोय. पुंडलिकाला कुणाची दया आली महाराज? सगळ्या दुनियाची दया आली. हो म्हणजे लेखा ही दुःख भोगून भोगून मरून जातात महाराज. 84 लक्ष योनी भोगत्यात आहे, नरक भोगत्यात आहे. आणि फक्त तुम्हाला सुखाची इच्छा आहे तर जा ना पंढरपूरला, है की नाही? ज्याला सुखाची इच्छा आहे त्याने कुठं जावं? म्हणजे पंढरीला जावं. म्हणजे तिथं सुख कशात बी होतं का महाराज? सगळीजण भजन म्हणायला लागले ना आपल्याला येणार तरी सुद्धा सुख होतं. आपल्याला अभंग कळला नाही, सगळे आरडून म्हणतात तरी सुद्धा सुख होतं महाराज. महाराज सांगतात ही प्रेम दिलंय त्याच्यामुळे झालंय. म्हणून प्रेम मागा विठ्ठला, कारण हा सुखाची रास आहे. पुंडलिकावर प्रसन्न झालाय. मग सुख आहे, प्रेम आहे आणि सुखरूप प्रेमरूप असणारा परमात्मा. प्रेम आणि सुख याची मूर्ती हा पांडुरंग परमात्मा. ह्याच्याजवळ नाही महाराज ती विठ्ठल विठ्ठल. पुंडलिकाला कसं काय मिळालं बाबा हे सुख? आमच्या तुकाराम महाराजांनी ह्याच्याजवळ जिज्ञासा झाली म्हणून त्याचं उत्तर दिलंय महाराज. म्हणजे ती काहीतरी निमित्तानं पुंडलिक रायाच्या जवळ आलं होतं, आहे की नाही? ते आपल्या बायकोला हुडकायला आलं होतं खरं सांगायचं म्हणून. चला विठ्ठल.
कारण बारक्याचं दुखणं कोणाला माहीत असतं महाराज, मोठ्याचं दुखणं मोठ्याला सांगू वाटत नाही, आणि दुःख तर असतं. ती गेली रुसून, ती बसली दिंडीर वनात, आणि म्हणून आला होता देव महाराज. आणि त्याने बघितल्यावर इतकं कौतुक वाटायला लागलं महाराज, आईवर आणि बापावर इतकी माया, काहीतरी विशेष दिसल्यावर बघत नाही माणूस, तसं त्यांनी बघितलं महाराज. आणि बघितल्यावर अशी गोष्ट झाली महाराज, पुंडलिक राय आहेत ना, यांनी धर्माचं पण पालन केलं, भक्तीचं पण पालन केलं, ज्ञानाचं पण पालन केलं, आणि ह्यांनी ह्याच्यातलं कशालाच नव्हतं किंमत दिलेली महाराज. याला धर्म बरोबर कळला, उपासना बरोबर कळली, ज्ञान आहे बरोबर. ही कोण आहे हे कळलं, ह्याचं नाव ज्ञान नाही का? ज्ञानात आलं. हे आल्यावर काय केलं पाहिजे ह्याचं नाव कर्म नाही का? ज्ञानात आलं. आणि आल्यावर कसं केलं पाहिजे ह्याचं स्वागत कसं केलं पाहिजे, म्हणलं या बसा गिळा. हाला विठ्ठल. मला मागे एक गोष्ट ऐकायला मिळाली होती. एका महाराजाला एका चांगल्या आडमुठ गट्याने नेलं घरी. घरी नेल्यावर बाजरीच्या भाकरी थापित होती बायको. तिला सांगितलं काय करते, म्हणजे बाजरीच्या भाकरी. ती मला चपात्या कर चपात्या. तिचं काय चालत नव्हतं महाराज, तिने चपात्या केल्या आणि त्याला सांगितलं मोठा थाळा आहे त्याच्यात दूध भरून वत. आता तिला साय सासवायची, ती दूध मांजरं का पिणं, त्याचा नाद. ह्याच्या पुढं काय चालत नव्हतं महाराज. त्या तिने 2 चपात्या वाढल्या. बरं वारकरी बी काय बारका नव्हता, त्याने 2 चपात्या अशाच चुरले, आणि हिने उलसक दूध ओतलं. ती मला थळा भरून वत. असं बाईची खोड लय वाईट असते महाराज. तिने दूध ओतलं बरं का, पण वाटता हळूच म्हणली तुला तरी कुठं मिळायचं खा. अशी धूम असली का ते. त्या पुंडलिकरायानं स्वागत केलंय महाराज भगवंताचं. सेवा तर सोडली नाही, आणि वीट टाकली मागे, भिरकाविली वीट, आणि देव त्याच्यावर उभा राहिलेत महाराज. दोन्हीच्या दोन्ही पाय ठेवून महाराज सांगतात ह्याला कुठं बसून कुठं नाही म्हणते ते माणसं. ही उभा राहिलाय विटेवर, आणि उभा राहिलाय ती सगळं विसरून गेलंय महाराज. देव हिथं आल्यात, मला रुक्मिणी माता जवळ येऊन उभा राहिल्यात, पण अशा मागच्या बाजूला का उभा राहिल्यात माहिती का? येऊ तर वाटतंय कसं जावं आता, दुःख फोडायचं कोणी नक्की. पण माग देवाचं लक्षच नाही महाराज. तुला यायचं असलं तर ये, नाही तर नको. ही कसलं सुख यायला कधी. आणि पुंडलिकरायाने लावले काम त्याला. मला कसला बी येऊ दे, पापी येऊ दे, पुण्यवान येऊ दे, भाविक येऊ दे, अभाविक येऊ दे, जे येईल त्याचा उद्धार तो फक्त करायचा, काय करू नको बाकीचं. आणि माणसाचा उद्धार फक्त प्रेमानं होतो महाराज, बाकीच्या कशानं. अशा नमस्कारानं कसा उद्धार होईल महाराज? त्या नमस्कारात प्रेम असले की उद्धार होईल. अशा चालण्यानं कसा उद्धार होईल? त्या चालण्यात प्रेम असले की उद्धार होईल. आणि देवाला सांगितलं तेवढंच फक्त वाटायचं त्यांना. मग ज्यानं नुसतं पंढरीचं स्मरण केलं का नाही प्रेमानं, त्याचा बी उद्धार आहे. म्हणून महाराज सांगतात, तुका म्हणे जवळी आले उभे केले विटेवरी गात जागा. म्हणून तू गात गात जा त्याच्याकडं. ती गाता गाता कधी तुझ्या ठिकाणी प्रेम देईल तुला कळायचं सुद्धा नाही महाराज. माणूस आधी भजन म्हणायला लाजल, आणि पुन्हा म्हणायचा नाद लागल, आणि पुन्हा बंदच व्हायचं नाही तेच तोंडात. फक्त चालू ठेवतो प्रेम मागा विठ्ठला ज्ञानेश्वर.